करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात या सत्ताधारी भाजपाकडनं लोकांवर लादला गेलेला हा जिजिया कर याची सर्वांना कल्पना आहे. कारण आपण जे पत्रकार बंधू आहात हे देखील पनवेल महानगरपालिका हद्दीमधले जात, आपल्याला देखील त्याची झळ 100% पोहोचणारच आहे, त्या बाबतीत काही दुमत नाही. गेल्या 1 वर्ष आपण सगळे करोनाशी लढताना थकून गेलो. असं असताना ह्या काळात लोकांना नोटीसी काढून मालमत्ता कर 21 दिवसाच्या आत भरा, त्यामध्ये तुम्हाला सूट देऊ, अशा प्रकारची एक जाहिरात, मी जाहिरातच पडेल, महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत सत्ताधाऱ्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचली गेली. ठराव झाला 118 दिनांक 17/1/2019, म्हणजे त्या ठरावाला 2 वर्ष झाली. मुळात महानगरपालिका स्थापन झाली 2016 रोजी. प्रशासक बसले, प्रशासकाचं काम होतं, प्रशासकाने त्या दिवशी तशा प्रकारची ऑर्डर काढणं गरजेचं होतं, पण तसं केलं गेलं नाही. थोड्या दिवसांनी यांना आठवण झालं की आता विकासाची कामं करायची, विकासाची कामं करायला आपल्याकडे पैसे नाही आहेत, मग हे पैसे कुठून आणायचे? तर पुन्हा एकदा जो वरती केंद्र सरकारने चालू केलेला अजेंडा आहे, काही झालं तरी कैची मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला लावायची. मग ती पेट्रोलचे भाव दरवाढ असेल, गॅस सिलेंडरचा भाव वाढून असेल, जीएसटी मध्ये वाढून लावलेला कर असेल, किंवा अन्य कोणत्या ना कोणत्या मार्गाने ज्या प्रकारे केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कैची लावते, आज सर्व सामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे कोरोनाच्या याच्यामुळे. आणि अशातच पुन्हा एकदा यांचं हे दुहेरी संकट या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील या आलेल्या ह्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जो ठराव झाला, या ठरावानुसार 46 विरुद्ध 25 अशा प्रकारच्या बहुमताने तो ठराव पारित करून यांनी हा जिजिया कर आपल्या नागरिकांवर लावला. प्रशासनाची वाहवा करत असताना आपण जर ते मिनिट्स बघा, पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की ते मिनिट्स आपल्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आमची नक्कीच आहे. पण त्या मिनिट्स मध्ये जर आपण वाचलं तर इतक्या चांगल्या प्रकारे हा ठराव मांडला गेलाय, हा प्रस्ताव मांडला गेलाय, अशाच प्रकारची भूमिका सत्ताधाऱ्यांकडनं, मग ते उपमहापौर असू देत, महापौर असू देत, सन्माननीय सत्ताधारी जे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं जर आपण त्याच्यामध्ये वाचाल तर लक्षात येईल की त्यांनी कशा प्रकारे प्रशासनाने मांडलेला हा ठराव योग्य आहे याची बाजू मांडलेली आहे. झालं उलट, जनतेकडनं जसा विरोध जाणवायला लागला, महाविकास आघाडीचा विरोध त्यावेळी देखील तिथे होता. तटस्थ भूमिका घेऊन महाविकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी सभागृहामध्ये आपली बाजू लावून धरली, मांडून धरली. आमचं म्हणणं एकच आहे की मॅनिफेस्टो मध्ये सगळ्यांच्या तो विषय आहे, होता, पण तो आमचाही असेल, विरोधकांचाही असेल. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की पुढील 5 वर्ष महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोणत्याही प्रकारचा कर आम्ही इथे लावणार नाही. हे पत्रकार बंधू तुम्ही या गोष्टीसाठी ज्ञात आहात. पण असं असताना हा अट्टहास का? म्हणजे आधीच करोनाचा संकट 2016 पासूनची थकबाकी ही 2021 मध्ये 21 दिवसाच्या नोटिसीच्या आत त्याचे पैसे भरायचे. तर तुम्हाला 5% डिस्काउंट म्हणजे 40,000 रुपयाचा कर आपल्या जनतेवर लादायचा आणि त्याच्यावर 5% भीक दिल्यासारखी सूट द्यायची. अशा प्रकारचं धोरण या इथे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी चालवलेलं आहे आणि ते कायम हाणून पाडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये 100% आम्हाला यश आलंय, या बाबतीत दुमत नाहीये. हेच करत असताना, सभागृहात विरोध करत असताना, सभागृहाच्या बाहेर देखील ज्यावेळी अशा प्रकारच्या नोटिसा, जाहीर नोटिसा टॅक्सच्या बाबतीत लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली, महाविकास आघाडीचे सर्व नेते हे रस्त्यावर उतरले. रस्त्यावर उतरून आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व नागरिकांना एकत्रित आणून संबोधित करून की बाबा हा टॅक्स आहे, या टॅक्सच्या बाबतीत आपण जितकं विरोध करता येईल तितका विरोध आम्ही महाविकास आघाडी म्हणून करू. आमची भूमिका स्पष्ट आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढील 5 वर्ष कोणत्याही प्रकारचा कर हा नागरिकांवर प्रशासनाने लावू नये ही प्रमुख भूमिका घेऊनच महाविकास आघाडी त्यावेळी चालत होती. आजही आम्ही त्या अजेंड्यावर आमच्या फिक्स आहोत. म्हणजे जे आमच्या पोटात आहे तेच आमच्या ओठावर असतं. मुंह में राम बगल में चुरू अशा प्रकारचा कुठलाही अंतर्भाव हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून कधीच लोकांपर्यंत पोहोचला गेला नाही आणि जाणार नाही याची मला खात्री आहे. हे करत असताना ज्यावेळी अशा प्रकारे महाविकास आघाडीचा वाढता पाठिंबा नागरिकांना नागरिकांचा मिळत असलेला वाढता पाठिंबा बघितल्यावर मात्र या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली. त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या नगरसेवकांच्या लक्षात आलं आणि मग कंपनीच्या विरुद्ध कुठेतरी ज्याप्रमाणे उठाव होतो तसा उठाव त्यांच्याच सत्ताधारी नगरसेवकांनी सुरुवात केली आणि त्याचं फलस्वरूप आपण पाहिलं. ज्या नगरसेवकांनी या ठरावाला अनुकूलता दाखवली होती तेच नगरसेवक जनतेमध्ये जाऊन जनतेची दिशाभूल करताना दिसतात. जनतेला सांगतात की आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला हे 50% माफ करू, हे 25% माफ करू, हे 20% माफ करू. आणि जेव्हा ठराव झाला होता त्यावेळी तुम्ही ठरावाला अनुकूलता दर्शवली होती, ज्यावेळी ठरावात तुम्ही प्रशासनाची इतक्या प्रकारे वाहवा केली होती की शब्द अपुरे पडतायत, अशा प्रकारची वाहवा सभागृहामध्ये आपण त्यावेळी हा ठराव किती योग्य आहे याच्यासाठी केली होती. पण तेव्हा तुम्ही विसरला होतात का? तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला? किंवा मग एकाने सांगायचं आणि सगळ्यांनी हात वरती करायचं, अशाच प्रकारची भूमिका सत्ताधारी नगरसेवकांमध्ये त्यावेळी होती. आज मात्र ती बदललेली दिसते आणि त्यांच्या लक्षात आलंय 1 वर्षानंतर पुन्हा एकदा निवडणुकीला समोर जायचंय आणि या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर अशा प्रकारे टॅक्सची बाजू धरून जर आपण चाललो तर आपल्याला नागरिक दारात उभे करणार नाही, स्वस्त बसू देणार नाही हे माहिती झालंय. म्हणून नागरिकांच्या सोबत जाण्यासाठी आज त्यांची ही तयारी झाली. आम्ही 18 तारखेच्या जी आमची सभा झाली ती सभा आपण सगळ्यांनी पाहिली. कधी नव्हे तो या पनवेल नगरीमध्ये अशा प्रकारचा अपमान आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष असेल, मग तो किती मोठा असू दे, केंद्रात असू दे, राज्यात असू दे, इतरही असू दे, अशा प्रकारे अपमान जो पत्रकारांचा त्या दिवशी तिथे केला गेला त्याचा जाहीर निषेध पुन्हा एकदा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या इथे पहिल्यांदा करतोय. कारण आमचे पत्रकार बंधू इतके दिवस 1 वर्ष कोविडमध्ये त्याच सभागृहात चालत होत्या, त्याच नाट्यगृहात चालत होता आणि हेच माझे पत्रकार बंधू त्यावेळी त्यांना गॅलरीमध्ये बसून चालत होते. कारण त्यावेळी त्यांच्या जमेच्या ज्या ज्या काही बाजू असतील, ज्या ज्या काही चांगल्या बाजू असतील त्या छापण्याचं काम माझे पत्रकार बंधू भगिनी करत होते. मग अशा वेळेला पत्रकार बंधू चांगले आणि एक वेळा विरोधकांनी तिथे स्टंट केला आणि आम्ही मागणी केली की बाबा तुम्ही हा जो विषय आहे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, या विषयासाठी आपण फिजिकल मीटिंग घ्यावं. त्याच्यासाठी लोकसभाही अनुकूल आहे, विधानसभेतही अशा प्रकारचे फिजिकल मीटिंग्स होतात, विधान परिषदेत देखील अशा प्रकारच्या फिजिकल मीटिंग्स होतात. मुळात आमच्या नाट्यगृहाची जर क्षमता बघितली तर जवळजवळ 550-600 लोकांची बसण्याची क्षमता आहे. खाली 485 जागा आहेत. या 485 मध्ये आम्ही 85 लोक बसू नाही शकत. आणि मुळात शासनाचा जो अधिकार आहे, शासनाने जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये असे कुठेही म्हटलेलं नाहीये की डायस वरती महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सचिव हे बसू शकतील म्हणून. आमचा प्रश्न त्यांना तोच होता की तुम्ही कोणत्या कायद्याने इथे बसतात ते आम्हाला सांगा, मग आम्ही बाहेर निघतो. आणि आम्ही सगळ्या नियमांचं पालन करून पीपीई किट घालूनच त्या तिथे बसलो होतो. एक शर्मेची बाब नक्कीच आहे की आम्हाला बाहेर काढणं हा एक सभेचा भाग होता, परंतु पत्रकारांना अशा प्रकारे 2 वेळा, 1 वेळा नाही तर साहेब 2 वेळा पत्रकारांना अशा प्रकारे वाईट रीतीने बाहेर काढण्यात आलं. आमचं म्हणणं आम्ही कधीच मागणी केली नव्हती. आम्हाला बाहेर काढताय, आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमची मागणी एवढीच आहे की नागरिकांसाठी जोपर्यंत तुम्ही मालमत्ता कराबाबतची विशेष सभा या इथे घेत नाही तोपर्यंत कोणतेही विषय अजेंडावरती मीटिंग मध्ये आम्ही घेऊ देणार नाही. याच्यासाठीचाच आमचा अट्टास आहे. आणि दुसरा विषय एवढ्यासाठी होता की सर्व कंट्रोल त्यांच्याकडे असल्यामुळे ज्या ज्या वेळी एखादी भूमिका शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, सेना असेल यांच्या माध्यमातून नगरसेवक तिथे जेव्हा मांडायला, आमचे विरोधक ज्यावेळी मांडायला जातात त्यावेळी जाणून बुजून त्यांना म्यूट केलं जातं. याचं वारंवार आम्ही तक्रार देखील आयुक्तांकडे केलेली आहे. आज एवढा मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज यांना वाटलं महापौरांच्या पत्रानुसार कारवाई करून ही विशेष सभा लावली गेली.
या विशेष सभेमध्ये पण गोशवाऱ्यामध्ये ज्या ज्या वस्तू द्यायला पाहिजे, ज्या ज्या गोष्टी द्यायला पाहिजेत, याचा सगळ्याचा खुलासा मी आता इथे करत नाही, कारण विशेष सभेला नक्कीच त्याच्या बाबतीतला जो जो काही खुलासा असेल तो तिथून प्रशासनाकडनं मागितल्याशिवाय आम्ही महाविकास आघाडी नक्की शांत बसणार नाही आहोत. परंतु मला एवढंच सांगणं आहे की ज्यावेळी आमच्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी अशा प्रकारचं आक्रमक धोरण घेतलं त्यावेळी त्यांना सभागृह सोडून जावं लागलं. 5 मिनिटांनी सभागृहाच्या आत येणाऱ्या महापौर मॅडम, सन्माननीय महापौर मॅडम 1.5 तास आल्या नाहीत. हे सगळं दृश्य आपण पत्रकार बंधूंनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांनी तोंडी आश्वासन आम्हाला दिलं की लवकरात लवकर विशेष सभा आपल्या मागणीप्रमाणे लावलं जाईल. आज ते करत असताना, अशा प्रकारची भूमिका घेत असताना आपण जर बघाल तर जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावरती विरोधी पक्षाची अशा प्रकारची भूमिका किंवा मागणी कुठेही मांडलेली अथवा म्हटलेली नाहीये. जर आपण अजेंडा काढता, गोशवारा काढता, महापौरांचं पत्र म्हणता, तर ज्या सभेमध्ये अशा प्रकारे मिनिट्स मध्ये नोंद झालेली असताना देखील त्याची नोंद या गोशवारामध्ये किंवा आमच्या अजेंड्यामध्ये येत नाही, ही एक प्रशासनाच्या दृष्टीने खरंच शर्मनाक बाब आहे. मी हे पत्रकारांना आवर्जून का सांगतो, कारण अशा बहुतेक बरेच चुका आजपर्यंत ते प्रशासन अशा प्रकारे करत आले. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा मालमत्ता कराचा विषय जिव्हाळ्याचा विषय, लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. वन रूम किचन असणाऱ्याला जवळजवळ 7,000-7,000 रुपये पर वर्षाला टॅक्स पडणार आहे. पर स्क्वेअर फीट जवळजवळ 1 रुपया टॅक्स पडणार आहे. माझी विनंती आहे की आम्हाला आमच्या भावना मांडण्यासाठी सभागृहात भरपूर जागा आहे. आम्हाला जर फिजिकल परवानगी जर त्यांनी बसायला दिली तर सोशल डिस्टन्सिंगचं व्यवस्थित पालन करून, हवं तर तुम्ही तिथे अँटीजेन टेस्ट करा, जशी विधान परिषद किंवा विधानसभेत एंट्री करताना होते त्याच्या आधी तुम्हाला कोविड निगेटिव्हचं सर्टिफिकेट लागतं, तशा प्रकारच्या आमच्या टेस्ट करून घ्या आणि मगच आम्हाला प्रवेश द्या. एकतर त्या दिवशी पण आपण तिथे बघितलं, आपण म्हणजे प्रशासन बाहेर सगळ्यांना सांगतंय की तुम्ही कशा प्रकारे काळजी घ्या, पण तिथे एंट्री करताना कुठेही आपल्या पत्रकाराचं किंवा आम्ही जे केलेलं नगरसेवक होतो कोणाचंही स्क्रीनिंग, कोणाचंही टेम्परेचर चेक करणं, कोणाचंही ऑक्सिजन लेवल चेक करणं हे केलं नाही. म्हणजे आपण लोकांना सांगायचं आणि स्वतः मात्र टोळे पाषाण असंच राहायचं, अशा प्रकारची अवस्था आज या इथे राहिलेली आहे. एकतर प्रशासनावर जी पकड असावी लागते ती नक्कीच पकड सत्ताधाऱ्यांची नाहीये, अन्यथा सामान्य सभागृह नेत्यांना एखादा कोणता तरी एसआय, एखादा कोणता तरी अधिकारी ऐकत नाही म्हणून महापौरांच्या कॅबिनच्या बाहेर ज्यावेळी बसून हे आंदोलन करावं लागतं, याच्यापेक्षा शर्मेची बाब नक्कीच पनवेलकरांसाठी दुसरी कुठलीही नाही, हे मी अगदी आवर्जून या इथे नमूद करतो. परंतु महाविकास आघाडी मात्र अशा प्रकारे आंदोलन करण्याच्या भूमिकेत कधीच नसेल, कधीच नसते आणि कधीच नसणार. आमची भूमिका ताकद आणि ठोस आहे की नागरिकांसाठी 5 वर्ष कोणत्याही प्रकारचा कर महाविकास आघाडी लागू देणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय पत्रकार परिषदेचं प्रायोजन आणि आपलं सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा जो कुटील डाव या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवर मालमत्ता कराचा बोजा टाकण्याचा चालू आहे, त्या संदर्भातील साऱ्या घडामोडींची माहिती गणेश कडू यांनी आपल्याला दिलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची जी भूमिका महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना होती तीच आजही कायम आहे की महापालिकेच्या स्थापनेपासून 5 वर्ष नागरिकांना कुठल्याही नवीन कराची आकारणी आम्ही करणार नाही. जे आश्वासन आमचं होतं तेच आश्वासन भाजपच्या वचननाम्यातही होतं. तर त्या भूमिकेपासून अगदी उलट्या डायरेक्शन बदलून भारतीय जनता पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे सत्ताधारी या ठिकाणी जनतेवर हा जिजिया कराचा बोजा लावायला मागतायत. तर त्या संदर्भात ज्या काही घडामोडी चालू आहेत त्याची चर्चा आपल्या बरोबर करावी आणि आपल्या मार्फत महानगर क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहोचवावं या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद, उद्या जी विशेष सभा महापालिकेची लागलेली आहे, जी महाविकास आघाडीच्या सदस्यांच्या मागणीवरून लागलेली आहे, त्या सभेपूर्वी आपल्याला ही कल्पना द्यावी, आपल्या मार्फत जनतेला कल्पना द्यावी म्हणून आपल्याला आमंत्रित केलं. आपण अतिशय मोठ्या संख्येनं
आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहायला मनापासून आपलं स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करावी अशी विनंती करतो. आता गेल्या सभेच्या वेळेला आपण ज्या पद्धतीने PPE किट घालून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलात, तसं त्या प्रकारे उद्याच्या सभेसाठी तुम्ही काय विशेष असं काय वेगळं करणार आहात का? उद्याची सभा ही आपण मागणी करूनच खास सभा लावलेली आहे. या सभेचं जे विषय पत्रिका नगरसेवकांना वितरित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी एक 2-3 मुद्द्यावर विचार विनिमय करावा लागेल आणि अन्य ठिकाणी मात्र प्रशासनानं आपण केलेल्या कर आकारणीची स्पष्टपणानं पाठराखण केलेली आहे आणि म्हणून या उद्याच्या सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी नगरसेवकांना द्यावी अशीच आपली मागणी आहे. कारण ऑनलाईन सभेला त्या ठिकाणी एखादा नगरसेवक बोलायला लागला की त्याला मीट केलं जातं. आतापर्यंतचा अनुभव आहे आणि ती नावानिशी नगरसेवकांनी त्या ठिकाणी महापौर आणि आयुक्तांकडे सचिवांकडे तक्रार देऊनही त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही आणि म्हणून नगरसेवकांना त्या ठिकाणी तशाच सूचना आम्ही दिलेल्या आहेत की उद्या आपण प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. पण हे करत असताना कोविडचं संकट अतिशय झपाट्यानं वाढतंय, त्याची जाणीव घेऊन सारी खबरदारी घेऊन साऱ्या काळजी बाळगूनच आपण या सभेमध्ये जा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही मंडळी दिल्या. पनवेल महानगरपालिकेत भाजपची जरी सत्ता असली तरी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. आपण स्वतः सत्ताधारी त्याच्यामध्ये सगळे सहभागी आहात. पनवेल महानगरपालिकेच्या या कराच्या विरोधात आपण शासन दरबारी किंवा मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांच्यापर्यंत आपली काय ही भूमिका घेऊन जाणार आहात का? त्या दृष्टिकोन काही प्रयत्न करणार आहात का हे प्रश्न सोडवण्याचा? निश्चितपणानं हा कर आकारणीची सुरुवात झाल्यानंतर आम्ही मंडळींनी विरोध केलेलाच आहे सभागृहामध्ये. सभागृहाच्या बाहेर महानगरपालिकेचे जे क्षेत्र आपले पडतायत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही जनतेच्या जनजागृतीसाठी बैठका घेतल्या. अतिशय मोठा प्रतिसाद या बैठकांना मिळाला. कळंबोली असेल, कामोंडा असेल, खारघर असेल, कांद्रे विंजारी असेल, नावडा असेल, तळोजे फेस्टो असेल, या साऱ्या ठिकाणी ज्या बैठका या संदर्भात आम्ही जनतेला विनंती करून बोलावलं. अगदी हजाराच्या संख्येनं लोक या बैठकांना आली आणि त्याच्यामध्ये आम्ही विरोध केला. आजही आम्हा मंडळींचा प्रयत्न महानगरपालिकेच्या स्तरावर जी कार्यप्रणाली आहे त्या कार्यप्रणालीनुसार हे संकट त्या ठिकाणी टाळावं या दृष्टीनं आहे. पण या ठिकाणी जर हटवादी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली तर निश्चितपणानं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे याची जाणीव या सत्ताधाऱ्यांना करून देऊ आणि हा प्रश्न सोडून घेण्याच्या दृष्टीनं आम्ही शासन दरबारी प्रयत्न. याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही माहितीचं पत्र दिलेलं आहे. पनवेल महापालिकेमध्ये असा प्रकार चालू आहे. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी जनतेला आश्वासन दिलं तर 5 वर्ष कुठलाही आम्ही कर वाढवणार नाही आणि आता लोकांना नोटिसा दिलेला आहे. तो कर असा वाढलेला आहे तर जे शिल्पो कर घेत होतील त्यापेक्षा 10 पटीने तो कर. आणि हा कर घेताना जिथे वॉचमॅनची रूम आहे त्याचीही एरिया मोजली जाते. सोसायटीच्या बाहेरची एरिया आहे तीही मोजली झाली आणि अशा प्रकारची जी त्यांनी जी कर लावण्याची त्यांची पद्धत आहे त्याबाबत आता आमच्या आमदार सन्माननीय बाबा पाटील साहेबांनी सांगितलं. आम्ही लोकांमध्ये गेलो, लोकांच्या भावना ऐकल्या. प्रत्येक सोसायटीच्या माणसाने उठून उभं राहून सांगितले तर ज्या प्रकारे हा कर लावलेला आहे हा फार चुकीचा कर आहे. आम्ही कामड्यात केला असता आणि खात्याला मुद्दाम सांगतो आपल्या पत्रकार बंधूंना, महापालिका त्या ठिकाणी काहीच सुविधा देत नाही, खात्यामध्ये काहीच देत नाही.
सगळं शिल्पच्या सुविधांमध्ये तो खारघर वसाहत चालतो, कामोठाही चालतो. आणि महापालिकेच्या अगोदर आमचा सहकारी पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रामपंचायत होत्या. आम्ही होतो त्यात. कामोठा घ्या, खारघर घ्या, कालुंद्रा घ्या, त्याच वसाहतीला या ग्रामपंचायतच्या सुविधा देत होतं. कुठलाही कर भेट नव्हतं. अर्थात या महापालिकेने आपल्या अधिकारी स्वतःच काहीतरी महत्वाचं हे सगळं लोकांजवळ आम्ही गेल्यानंतर त्यांना भीती वाटली. नगरसेवकांनी आमचा तिकडे विरोध केला, त्यांना भीती वाटली. आता 1 वर्षावर आलेल्या निवडणुकीमध्ये आपलं काय होईल? कारण भाजपचे ज्या नगरसेवकांनी त्या महानगरपालिकेचा ठराव केला तेच भाजपचे नगरसेवक भाजपच्या या महापालिकेच्या सत्तेच्या विरोधात बोलू लागले. त्यांचेही कार्यकर्ते बोलू लागलेले आहेत. म्हणजे लोकांमध्ये नाही, त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये नगरसेवकामध्ये पण हा राग आहे. कारण हा कर काय महाआघाडीच्याच लोकांना भरावा लागणार नाही, भाजपच्या पण कार्यकर्त्यांना भरावा लागणार आहे. नगरसेवकांचं वेगळं आहे, त्यांना काय मिळत असेल तिथे ते त्यात भरलं. पण बाकी कार्यकर्ते काय करतील? पत्रकारांना पण भरत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता त्यांनी काल ती मीटिंग उद्या बोलवलेली आहे. हे सगळा विरोध बघून पुढची निवडणूक डोळ्यासमोर का आम्ही असं करतो, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. जर महाविकास आघाडीने जर हा विरोध केला नसता, जनतेने विरोध जर केला नसता आणि वेग पटेल आपल्याला सांगतो जर यांनी काही ऐकलं नाही, बलराम पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्यपद्धतीने पुढे जाऊ. नाही तर आमचं सरकार आहेच ना. आमचं सरकार आहे, मुख्यमंत्री आमचा आहे, उपमुख्यमंत्री आमचा आहे, नगरविकास मंत्री आमचा आहे आणि जनतेसाठी जो जनतेला आश्वासन दिलेलं आहे यांनी नाही केलं तर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मुळात हा जो कर आहे हा चालू आर्थिक वर्ष फक्त चालू आर्थिक वर्षासाठी नाही तर जेव्हापासून महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासूनचा हा कर लागणार आहे. तर या संदर्भात आपण जनतेकडे कोणती अशी सह्यांची मोहीम वगैरे असं काय प्रकार आपण करणार आहात का? सतीश पाटील साहेब या विषयावरती सातत्याने नगरपालिकेत बाजूपडतात भाषण, पण ते एकटे पडतात प्रत्येक वेळेला. मसाला सतीश पाटील साहेब. सतीश पाटील साहेब उत्तर द्या. नमस्कार सगळ्या पत्रकार बंधूंना. खरं म्हणजे ज्यावेळी 2019ला जेव्हा पत्रकार परिषद आदल्या दिवशी ज्या दिवशी मालमत्ता करार ठराव येणार होता त्याच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीची मिटिंग झाली आणि त्याच्यात ठरलं गेलं का महाविकास आघाडीने टोटली याला विरोध करावा. आणि त्या दृष्टीने आपण पाहिलं असं त्यावेळीची क्लिप माझ्याकडे आहे. ज्यावेळी मी 22 मिनिटं भाषण करत असताना सत्ताधारी माझी टिंगल उडवीत होते, पूर्णपणे क्लिप माझ्याकडे आहे. अशा तऱ्हेने त्यांनी मजाक उडवण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यानंतर पत्रकार लोकांनी तुम्ही आवाज उठवला आणि त्या आवाजानंतर लोकक्षोभ झाला. प्रत्येक ठिकाणी आमच्या आघाडीच्या मिटिंग झाल्या, कलंबोलीला झाली, खारघरला झाली, नावड्याला झाली, कामोठ्याला झाली. प्रत्येक ठिकाणी असा उदंड असा मला प्रतिसाद मिळत गेला आणि त्या प्रतिसादामुळे आपल्या महत्वाच्या एक मिनिट बोलतो. तुम्ही जे म्हटलात ना की तुम्ही सभागृहामध्ये उठून विरोध केला, 20 मिनिटाचं भाषण केलं, पण त्यावेळेला विरोधक सत्ताधाऱ्यांनी टिंगल उडवली. पण त्यावेळेला तुमच्या बाजून तुमच्या महाविकास आघाडीचा एकही नगरसेवक बोलला नव्हता. सभागृहामध्ये तशी नोंद आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांनी तिथं विरोध दर्शवलेला नाही आणि तुम्ही त्यावेळी तटस्थ भूमिका घेतली. त्यावेळी तुम्ही एकटे बोलला होता. ते आघाडी म्हणून आपण त्यावेळी मी एकदम विरोध केला आणि मी विरोध केला म्हणून बाकीच्यांनी तेवढा हे केलं नाही, मला साथ दिली. परंतु त्यावेळीची क्लिप पहा, माझी कशी मजाक उडवत होते प्रत्येक जण आणि त्यांच्या आता प्रत्येकाच्या अंगाशी आलं, प्रत्येकाच्या सत्ताधारींच्या अंगाशी आलं. महत्वाचं म्हणजे तुमच्या पत्रकारांमुळे आमचा आवाज महाविकास आघाडीचा तुम्ही पत्रकारांनी आवाज उठवला आणि सगळा लोकक्षोभ झालाय आणि ते आता जाग्यावर आल्यासारखं वाटते. परंतु त्यांचा अहमपणा जात नाही. त्यांचंच नगरसेवक निवेदन द्यायला लागेल का आम्हाला हा मान्य नाही म्हणून
म्हणजे त्यांच्यामध्ये एकाग्रता नाही आहे, त्यांचा घडलेला आहे. आता पुढे इलेक्शन येते आणि ते कचाटीत सापडते. प्रत्येक वेळी ते समजून फार 78 भूभाग आपला सिडको मध्ये आहे. आमदार प्रशांत शेठ ठाकूर जेव्हा इलेक्शनला उभं राहिलं तेव्हा त्यांनी फ्री होल्ड करू म्हणून सांगितलं होतं. सिडको चेअरमन बनवून गेले. काय केलं त्यांनी? फ्री होल्ड केलं नाही. आणि जी मालमत्ता आमची नाही, मालकीची नाही, त्याच्यावर 60 वर्षाचा सिडकोचा हक्क आहे. मग त्या मालमत्ता करायला आम्ही कसं रुजू होतोय? आता दुसरं जो गावांचा विकास आहे, सिडको विकसित गावं, सिडकोनी अग्रीमेंट मध्ये डी.बी. पाटील साहेब आणि आमची आघाडीचं तेव्हा कबूल केले सिडकोनी का आम्ही गावाचा विकास करू. मग हा गावाचा विकास महापालिका का करते? आपल्या अंगावर का येते? हा वास्तविक सिडकोनी करायचा आहे. आणि सगळे जे काही सभागृह मंडळ वगैरे बांधायचं आहे ते सगळं सिडकोचं काम हे करतंय. आणि त्यावेळी भाषणात पण तुमचे आयुक्त साहेब म्हणाले का आम्हाला सिडको भाऊ आहे म्हणून. कसला भाऊ? त्यांना सांगितलं मी शेतकऱ्यांच्या जीवनात ही सिडको मोठी झाली आणि तेव्हा 95-97 यांच्याला पगार झाला. सिडकोच्या कर्मचाऱ्यांचे पैसे नव्हते. आता जवळजवळ 1 एकरचा 2.5 कोटी, जवळजवळ 150 कोटी भाव सांगपड्याला घेतलाय या शेतकऱ्यांच्या जीवावर, लोकांच्या जीवावर. आणि इथं परिस्थिती ही महापालिकेची आल्या. सत्ताधारी तेव्हा चेअरमन पण सत्ताधारीचे होते. काय करून ठेवले? काय 1 वर्षात सुधारणा दिली चेअरमनांनी? बिलकुल नाही आहे. आणि लोकांच्या माड्यावर बसायला बघताय. गोरगरिबांच्या 1 रुपयाची त्यांनी नागरिक सुविधा केली नाही. कॉलनी बसायची. तुम्ही कोणत्या तरी तुम्ही लावताय त्यांना कर. तेव्हा मी पत्रकार बंधूंना एक नम्र विनंती आहे का आमचा हा शेवटचा लढा आहे. आम्हाला हा लढा इथंच जिंकायचा आहे. तुमच्या जीवावर, आघाडीच्या जीवावर. शेवटी आमचा प्रशासन आहे. तेव्हा नम्र विनंती आहे का उद्या आम्हाला स्वतः तिथे भाषण करण्याची परवानगी मिळावी. याच्यासाठी आपण जर आवाज उठवा. आम्ही निश्चितच आवाज उठवू आणि या सत्ताधाऱ्यांना बरोबर कसं आणायचं लाईनवरती नक्की आणू असं मी तुम्हाला आश्वासन देतो. नमस्कार. उद्याच्या सभेमध्ये बहुमताच्या जोरावर जर हा ठराव संमत केला तर आपण न्यायालयामध्ये स्टे ऑर्डर लढाई लढणार. आपला एक दुसरा की याच्यामध्ये कुठेतरी कमी जास्त प्रमाण होऊ शकतं की काय ते त्याचं मध्य मार्ग काढतील. तर या भूमिकेवर आपण काम राहणार तर कर वाढूच नाही. त्या महाविकास आघाडी म्हणून आपली भूमिका एकच आहे की महापालिकेच्या स्थापनेपासून 5 वर्षांपर्यंत कराची आकारणी करू नये. आणि त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी कमी केला, वाढवला असं काही न करता ठाम भूमिका आपल्या नगरसेवकांना सांगितलेलं आहे की उद्याच्या याच्यामध्ये त्यांनी जी विषय पत्रिका दिली त्याच्यावर चर्चा जरूर करा. त्यांचे जे काही लॅकिना आहेत ते जरूर जनतेसमोर मांडा. पण कराच्या बाबतीत महापालिकेच्या स्थापनेपासून 5 वर्ष कोणताही कर लागू करणार नाही ही भूमिका आपली जी जाहीरनाम्याची आहे ती काय. याच्यामध्ये सन्माननीय पत्रकार बंधू, आपण ज्याप्रमाणे विचारलं की शेतकरी कामगार पक्षाचा विरोध नव्हता किंवा त्यांना कोणी साथ दिली नाही, तर माझ्याकडे त्या दिवशीचं मिनिट्स आहे. याच्यामध्ये आमच्या ज्या नगरसेविका आहेत, सन्माननीय नगरसेविका कदम मॅडम यांनी महापौरांना, आयुक्तांना याचा उद्देश म्हटलंय की निवडणुकीमध्ये आम्ही असतील किंवा सत्ताधारी असतील 5 वर्ष मालमत्ता कर लावण्याचे आश्वासन दिले होते. मग या आत्ताच 5 वर्षाच्या अगोदर मालमत्ता कर का लावता? हे झाल्यानंतर तिथल्या सन्मान्य सदस्यांनी त्यांना उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा महापौर मॅडमना अशा प्रकारे मालमत्ता कर लावणे आमच्या कदम मॅडम म्हणाल्या ही जनतेची फसवणूक आहे. सत्ताधारी ही मालमत्ता कर जनतेवर लादत आहे म्हणून मी या मालमत्ता कराला विरोध दर्शवते. हा झाला एक. त्याच्यानंतर कमल कदम पुन्हा एकदा म्हणतात की आपण जनतेला आश्वासन दिलं होतं. दुसऱ्यांदा म्हणतात की ह्या मालमत्ता करामुळे होणारे नुकसान जे काय तुम्ही सांगताय की नुकसान होतंय, तर हे जे नुकसान आहे ते दुसऱ्या बाजूने भरून काढावे. तरी सत्ताधारी पक्षाने सुद्धा या मालमत्ता कराला जनतेच्या हितासाठी विरोध करावा असे मी आपणाला आवाहन करते. आणि सन्मान्य जे आमच्या कदम मॅडम आहेत या शेतकरी कामगार पक्षाचे आहेत, आपण जर हे मिनिट सगळं वाचलं तर सन्मान्य विरोधी पक्षनेते यांच्याकडे काही कशा प्रकारची वाचता याच्यात आहे. आणि ह्या मिनिट्स मध्ये सगळीकडे नोट आहे की आम्ही सांगत होतो की एवढी घाई करू नका, हा ठराव आता सध्या तुम्ही प्रलंबित ठेवा, अशाच प्रकारची मागणी त्यावेळी
सभागृहामध्ये आमचे विरोधी पक्षनेते आणि सर्व आघाडीचे नगरसेवक. त्यामुळे कुठल्याही नगरसेवकाला एखादा बोलतोय आणि आमच्या आघाडीतले नगरसेवक त्याची मजा घेतात किंवा मजा मानतात अशा कुठलाही प्रकार आमच्याकडे नक्कीच नाही. धन्यवाद. सभागृहामध्ये माझं म्हणणं जे सभागृहामध्ये मुळात आपण जर ठराव जर वाचला, तुम्ही जे सांगता त्याचप्रमाणे आपण जर ठराव वाचला, ठरावाचा शेवटचं पान जर उघडून बघितलं तर त्या ठरावामध्ये 46 विरुद्ध 25 तटस्थ अशा प्रकारे सदर ठराव हा बहुमताने मंजूर केला. याचा जर अर्थ तुम्हाला लक्षात आला, जर आम्ही तटस्थ होतो तर ठराव हा एकमताने मंजूर व्हायला पाहिजे होता. तिथे लँग्वेज काय पाहिजे, मग तो ठराव एकमताने मंजूर झाला. हा ठराव जो आहे हा बहुमताच्या जोरावर मंजूर केला अशी प्रशासकीय टिप्पणी आहे. आम्ही त्याला तटस्थ राहणं, आमची मागणी हीच होती की इतक्या घाई अशा प्रकारे चर्चा न करता कुठल्याही प्रकारचा टॅक्स जनतेवर आपण लावू नये आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून आज रिव्हर्स जाऊन त्यांना पुन्हा एकदा अशा प्रकारे विशेष सभा लावून चर्चा करण्याची गरज वाटली. म्हणजे आम्ही जे सांगत होतो ते जर त्यावेळी त्यांनी व्यवस्थितरित्या समजून आणि ऐकून घेतलं असतं, कारण त्याचे सर्वस्वी अधिकार त्यावेळी पीठासन अधिकारी म्हणून सन्माननीय महापौर यांचेच होते. सभागृहात आपली असलेली ताकद याचा गैरवापर करून तो ठराव त्यांनी पारित करून घेतला आणि आज त्यांचेच नगरसेवक पुन्हा एकदा जनतेमध्ये जाऊन जनतेला सांगतात की हा जिजिया करेल म्हणून आपण याच्यात 50% सूट देऊ म्हणून. आम्ही आमच्या विरोधी पक्ष नेत्यांचं सन्मान्य सतीश पाटील असतील, अमित म्हात्रे असतील, कमल कदम असतील, आमची मागणी एवढीच होती की तुम्ही हा जो सत्तेच्या जोरावर घाई जो काही तुम्ही निर्णय घेताय तो अशा प्रकारे निर्णय घेऊ नका. याच्यासाठी आम्ही तटस्थ आहोत. आपण ही सभा पुन्हा एकदा लावू, याच्यावर व्यवस्थित अभ्यास करू, चर्चा करू. आज जे काही सभा लावले त्याचं फलस्वरूप काय, जर आम्ही त्यावेळी तटस्थ नसतो तर आधी आम्हाला याच्यामध्ये कचेरीतच बसून तुमच्या समोर बसावं लागलं असतं. पण आम्ही तटस्थ भूमिका एवढ्यासाठी घेतली की हा कर लोकांवर लागू नये. तशा प्रकारच्या सगळ्या मिनिट्स, सगळ्या प्रकारच्या रेकॉर्ड सतीश पाटलांनी पण सांगितलेलं तारखेच्या त्याच्या प्रकारच्या रेकॉर्ड आहेत. ते ठरावाला पण जर आपण बघाल, आम्ही तुम्हाला त्या क्लिप्स प्रोव्हाइड करू, मी तुम्हाला ही मिनिट्स पण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये पण सत्तेच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताना आपल्याला ते पाहायला मिळतील. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. एक माझी नम्र विनंती आहे, तर त्यावेळी आदल्या दिवशी ठरलं होतं, परंतु विरोधी पक्ष नेते त्या दिवशी आजारी असल्यामुळे त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती. सतीश पाटील तुम्ही याला या सभेला इम्प्रेस करा म्हणून. त्या रीतीने मी हे केलं. तेव्हा ते सगळं आघाडीचाच प्रश्न होता. कृपया तो प्रश्न आता थांबवावा आणि आघाडीचाच प्रश्न आहे असं पत्रकारांनी घ्या, एवढी माझी नम्र विनंती. उद्याच्या विशेष सभेसाठी तुम्ही आघाडीच्या नगरसेवकांना कोणत्या प्रकारचा व्हीप बजावणार आहात का? मुळात ही हा जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे हा जो विषय आहे हा आम्हाला वाटतंय की आम्ही जे महाविकास आघाडीचे आहोत हे सगळे नगरसेवक जनतेच्या हितासाठी जो योग्य निर्णय आहे, महाविकास आघाडी जे आमचे आता बनलेले आमचे सगळे आहेत महाविकास आघाडीचे, हे ज्याप्रमाणे आम्हाला सुचवतील, ज्याप्रमाणे आम्हाला सांगतील त्याचप्रमाणे आमचा निर्णय सभागृहात आपल्याला बघायला मिळेल. मला नाही वाटत की जनतेच्या विरोधात जाऊन कोणत्याही प्रकारचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडून घेतला जातो. आणि जर तशा प्रकारे कोणी जात असेल तर त्याला जनता तर माफ करणार नाहीच, पण महाविकास आघाडी पण त्याला सोडणार नाही एवढं नक्की. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की प्रशासन कुठल्याही गोष्टीवर हा कर माघार घेण्यासाठी तयार नाहीये. सत्ताधारी म्हटले तरी पण प्रशासनाला महापालिकेच्या पहिल्या तारखेपासून स्थापनेपासून कर घेण्याचा अधिकार आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यावर काय म्हणणं? नक्की प्रशासन ज्याप्रमाणे म्हणतं आमचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. मी सांगितलं की महापालिकेच्या स्थापनेपासून 5 वर्ष कुठलीही कर आकारणी करू नये आणि तेच म्हणणं आमचं उद्याही कायम आहे. 1 वर्षासाठी हा भंडारा दिला की 5 वर्ष हा कर वाढू नये ही भूमिका पण त्यांची मांडणार आहे. याच्यामध्ये हा एक 4 वर्षाचा पिरियड गेलेला आहे. मुळात हा विषय कुठल्याही पद्धतीने सेटल करायचा असेल तर जुना ठराव झालेला आपल्याला रद्द करून घ्यावा लागेल आणि नवीन निर्णय घ्यावा लागेल. तर त्या दृष्टीनेच आमची मागणी आहे.
आम्ही 5 वर्षाचा उल्लेख करतोय तो एवढ्यासाठी की आम्ही जनतेला जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं होतं. त्या आश्वासनाशी आम्हीच टिकत आहोत. दुर्दैवानं जे सत्ताधारी आज भाजपचे बसलेले आहेत त्यांचं धोरण सातत्यानं हलेडुले असतं. नगरपालिकेच्या शेवटच्या सभेमध्ये सर्वपक्षीयांचा ठराव झालेला होता की पुढील 5 वर्षात काही इथं नव्यानं कर आकारणी वगैरे करायची नाही. जनतेसमोर मतं मागायला जाताना त्यांच्या वचननाम्यामध्ये तेच होतं. पण सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांची भूमिका बदलली. महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका फर्म आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून 5 वर्ष कर आकारणी नको. भाजपच्या एका नगरसेविकेने कराच्या संदर्भात एक वाक्य लिहिलं होतं प्रसार माध्यमात आणि बॅनरवर. तर त्याच्या विरोधात भाजपने खुलासा मागवलेला आहे आणि त्या खुलासाला काय केला नाही. आणि भाजपच्या नगरसेविकेकडून खुलासा मागवण्याची ही पहिली वेळ आहे. त्या संदर्भात काय जनतेच्या ज्या भावना आहेत त्याला कोणी समर्थन देत असेल तर त्याचं आमच्या वतीनं नक्कीच स्वागत. कारण शेवटी ज्या जनभावना आहेत त्याच्यासोबत ते मंडळी आहेत. आम्ही त्याचं स्वागत करतो.